नवरात्र 5वा दिवस. स्कंदमाता कथा. नवरात्राच्या 9 दिवसाच्या उत्सवाच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे शिव आणि पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय आणि माता म्हणजे आई, म्हणून स्कंदमाता मूलतः देवी ही पार्वतीची कथा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सतीने आत्मदहन केल्यानंतर शिव जगापासून पूर्णपणे विभक्त झाले. तो सर्वांपासून दूर तपश्चर्येत राहिला आणि त्याला काय घडत आहे याची अजिबात पर्वा नव्हती. तो एक तपस्वी म्हणून जगला. त्या सुमाराने शूरपद्मन आणि तारकासूर हे 2 राक्षस होते आणि त्यांना वरदान मिळाले होते की त्यांचा नाश करता येणार नाही. खरं तर त्यांना मारणारा एकमेव व्यक्ती म्हणजे शिव आणि पार्वती यांचे संतान. परंतु जेव्हा शिवाने स्वतःला जगापासून पूर्णपणे वेगळे केले तेव्हा सर्व देवी देवता खरोखरच काळजीत पडल्या. जर त्या तारकासूर आणि शूरपद्मन या 2 राक्षसापासून कधीही मुक्ती मिळाली नाही तर तेव्हाच ते सर्व भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना उपाय शोधण्यासाठी विनंती केली. भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की ही पूर्णपणे त्यांची चूक होती. जर ते शिव आणि सतीचा भाग नसता तर दक्ष प्रजापतीच्या यज्ञाला गेले नसते तर हे कधीच घडले नसते. सतीने कधीही आत्मदहन केले नसते आणि शिव कधीही सर्वांपासून तुटला नसता. म्हणून विष्णूकडे कोणताही उपाय नव्हता. तेव्हा नारद मुनी गेले आणि पुन्हा जन्म घेतलेल्या पार्वतीला सांगितले की सतीचा दुसरा अवतार आहे आणि यावेळी तिचा जन्म पार्वती देवतेच्या पोटी झाला आहे. नारद मुनींनी पार्वतीला भेटले आणि तिला सांगितले की ती जन्मतःही ती तिच्या जीवनातील प्रेमाशी म्हणजे शिवाशी लग्न करू शकते, परंतु त्यासाठी कठोर तपस्या आवश्यक आहे. पार्वती खरोखरच शिवाशी लग्न करायचे होते. तिने हजारो वर्षे तपश्चर्या केली. कठोर तपश्चर्यानंतर शिव शेवटी प्रसन्न झाला. त्याने पश्चाताप केला आणि दोघांनी लग्न केले. तेव्हा त्यांचं मिलन झालं. तेव्हा एक अंधत्व असणाऱ्या बीजाचा एका शक्तिशाली बीजाशी जन्म झाला. हे बीज इतके तेजस्वी होते की भगवान अग्नीला स्वतः बीजाची काळजी घेण्याचे काम देण्यात आले, कारण त्या तेजातून शिव आणि पार्वतीचे मूल जन्माला येणार होते. अग्नीला बीजाचे तेज सहन झाले नाही. त्याने गंगेची मदत घेतली. गंगेने बीजाची काळजी घेतली आणि नंतर पार्वतीने स्वतः पाण्याचे रूप धारण केले, कारण तिला माहीत होते की शिवाशी तिच्या मिलनातून जन्मलेले बीज फक्त तीच वाहू शकते. आणि मग कार्तिकेयचा जन्म झाला. त्याला 6 तोंडे होती आणि त्याची काळजी 6 मातांनी घेतली, ज्याला कृत्तिका असेही म्हणतात. त्यामुळे त्यांना कार्तिकेय हे नाव पडले. दक्षिण भारतात कार्तिकेय यांना भगवान मुरुगन म्हणून ओळखले जाते. ते देवांच्या सेनेचे सेनापती आहेत. ते नेहमी शक्तिशाली असतात. त्यांनी सर्व देवदेवतांशी केवळ शक्तिशाली शस्त्रांनीच नव्हे तर अफाट ज्ञानानेही आशीर्वाद दिला आहे. असे म्हटले जाते की जेव्हा तो थोडा मोठा झाला तेव्हा ज्ञान मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेला आणि पहिल्या दिवशी त्याने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. त्याने त्याला ओमचा अर्थ विचारला आणि ब्रह्मदेवाने त्यांना ओमचा अर्थ समजावून सांगण्यासाठी 12,000 श्लोक घेतले. पण कार्तिकेय समाधानी झाले नाहीत. म्हणून तो त्यांचे वडील भगवान शिव यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारले. शिवाने ओमचा अर्थ 12 लाख श्लोकांमध्ये समजावून सांगितला, पण कार्तिकेय समाधानी झाला नाही. पण आतापर्यंत त्याला ओमचा अर्थ कळला होता. त्याने तो 12 कोटी श्लोकांमध्ये सर्वांना समजावून सांगितला. तो कार्तिकेय होता. इतका शक्तिशाली. म्हणूनच असे मानले जाते की जर तुम्ही स्कंदमातेला प्रार्थना केली तर तुम्ही आपोआप कार्तिकेयची प्रार्थना करता. देवी स्कंदमातेला 4 हात आहेत. एका हातात ती कार्तिकेयला बाळासारखे धारण करते. दुसऱ्या आणि तिसऱ्या हातात ती कमळ धारण करते. चौथ्या हातात ती भक्तांना आशीर्वाद देते. स्कंदमाता सिंहावर स्वार होते आणि ती कमळावर बसते. स्कंदमाता ही शक्तिशाली देवांची शक्तिशाली आई म्हणून मानली जाते. म्हणून नवरात्रीच्या 5व्या दिवशी तिची पूजा केली जाते.